सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 19. त्यामध्ये आपण आज 5व्या समासाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या 5व्या समासाचं नाव आहे देहमान्य निरूपण. देहमान्य निरूपण. समर्थ या समासून आपल्याला सांगतात की आपला जो परमार्थ चालू आहे, आपण जी भक्ती करतो ती आपल्याला हा देह मिळालेला आहे म्हणून करता येते. जर देहच नसेल, शरीर नसेल, तर मग आपल्याला परमार्थ करता येणार नाही. असा थोडक्यात 2 वाक्यात याचा सारांश आहे. हा विषय त्यांनी विस्तृत रूपाने सोप्या शब्दात आपल्याला सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, मानवी जीवनात 2 प्रधान म्हणजे मुख्य दृष्टिकोन आढळतात. एक दृष्टिकोन असा आहे प्रवृत्तीपर आणि दुसरा निवृत्तीपर. प्रवृत्तीपर माणसाला हे दृश्य जगत सर्वस्वी खरे वाटते. तो आपल्या शरीराला फारच महत्त्व देतो. पण निवृत्तीपर माणसाला हे दृश्य जगत सर्वस्वी मिथ्या वाटते, भासमान वाटते. आपल्या देहाला तो कप पदार्थ क्षुल्लक मानतो. दोघांमध्ये असा फरक आहे. जे देहाला महत्त्व देतात ते प्रवृत्तीवर माणसे, आपल्यासारखी सामान्य लोक, आणि जे देहाला महत्त्व देत नाही, क्षुल्लक मानतात, ती निवृत्तीवर माणसे. स्वामीजींचे असे स्पष्ट सांगणे आहे की मानवी जीवन केवळ प्रवृत्तिमय नाही आणि केवळ निवृत्तिमय सुद्धा नाही, तर या दोन्ही वृत्तींचे योग्य प्रमाणात मिश्रण होऊन मानवी जीवन बनते. निवृत्ती जेव्हा सांगते, निवृत्तीचा अर्थ आपण ऐकूया. निवृत्ती जेव्हा सांगते की शुद्ध जाणीवमय असलेला अंतरात्मा समाधान रूप आहे, पण तो अत्यंत सूक्ष्म आहे. अंतरात्म्याबद्दल आपण बऱ्याच समासात ऐकतो आहोत. अंतरात्मा हा सूक्ष्म आहे, जाणीव रूप आहे, समाधान रूप आहे. सर्व घडामोडींचा तो अलिप्त साक्षी आहे. तो सर्व दृश्य वस्तूंना व्यापून आहे, परंतु तो कशामध्येही लिप्त झालेला नाही. साऱ्या परमार्थ साधनेचा अंतरात्मा हा आत्मा आहे. तेव्हा निवृत्तीचे म्हणणे संपूर्णपणे खरे असते, परंतु अंतरात्म्याचे महत्त्व गाण्याच्या भरात, अंतरात्म्याचे महत्त्व सांगण्याच्या भरात निवृत्ती जेव्हा देहाची हेळसांड करते, देहाला मानत नाही, कप पदार्थ मानते, तेव्हा देहाच्या कर्तव्यांना हीन लेखते, कमी लेखते. मानवाच्या सामाजिक जीवनाचा नाश करते आणि दृश्य जगात जन्माला येणे म्हणजे जणू काही गुन्हाच आहे असे समजते. निवृत्तीपर माणसे अशा रीतीने विचार करतात. दृश्य जगात जन्माला येणे म्हणजे गुन्हाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यावेळी ती एकांतिक बनून आपल्या मर्यादा ओलांडते. समर्थ माऊली सांगतात की प्रवृत्तीला सुद्धा मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जी माणसं प्रवृत्तीवर आहे त्यांचं जे म्हणणं आहे त्याला देखील अत्यंत महत्त्व आहे मानवी जीवनात. यात काही शंकाच नाही. अंतरात्मा केवढाही सूक्ष्म आणि श्रेष्ठ असू द्या, अंतरात्मा किती श्रेष्ठ असू द्या, सूक्ष्म असू द्या,
जर मानवदेहत नसेल तर त्याला स्वतःचे अस्तित्व जाणवणे अशक्य होऊन जाईल. मानवदेह आहे म्हणून अंतरात्म्याचा पत्ता लागतो, म्हणजे त्याचा साक्षात अनुभव येतो. आणि तो साक्षात्कार, आपला जो आलेला साक्षात्कार अंतरात्म्याचा, तो आपल्याला शब्दात मांडता येतो. आत्मज्ञान प्राप्तीसाठी सर्व संग परित्याग करावा लागतो हे मान्य आहे. ज्याला स्वतःची ओळख करून घ्यायची आहे, ज्याला स्वतःबद्दल ज्ञान करून घ्यायचं आहे, आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे, त्याला सर्व संग परित्याग करावा लागतो हे मान्य आहे. परंतु सर्व संग परित्याग करून आत्मदर्शनासाठी धडपडणाऱ्या संन्याशाला सुद्धा देहाला, या शरीराला जगवावेच लागते आणि त्यासाठी अन्न पाण्याचा शोध घ्यावा लागतो. कारण संन्यासी जरी असला तरी पण त्याला पोट दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याला भूक लागते. भूक लागली त्याला अन्न पाण्याचा शोध घ्यावा लागतो. भारतीय जीवनामध्ये मध्ययुगाच्या सुमारास देहाच्या महत्त्वाबद्दल फारच हीन, निकृष्ट आणि अविवेकी दृष्टिकोन शिरला होता. त्यामुळे या देहाच्या उपयुक्ततेविषयी, देहाच्या उपयोगाविषयी फार हीन कल्पना पसरल्या आणि भारतीय समाजाच्या लौकिक जीवनाचे अतोनात नुकसान झाले. सामान्य भारतीयाला या जगातील ऐश्वर, सत्ता, पराक्रम, कीर्ती आणि सुधारणा यांचे विशेष महत्त्व वाटेनासे झाले. पण ज्ञानाच्या निरनिराळ्या शास्त्रांची उपासना करणाऱ्या एकनिष्ठ पुरुषांची परंपरा खंडित झाली, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. स्वामीजी यात्रेच्या निमित्ताने जेव्हा पूर्ण भारतभर हिंडले तेव्हा ही शोचनीय परिस्थिती त्यांच्या दृष्टीस पडली आणि म्हणून कृष्णातीरी परत आल्यानंतर त्यांनी आपले तत्त्वज्ञान निराळ्या, म्हणजे परंपरागत परमार्थाची भाषा सोडून असणाऱ्या वेगळ्या शब्दांनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणतात की देहाशिवाय परमार्थ होऊच शकत नाही, देहाशिवाय अंतरात्मा व्यक्त होऊ शकत नाही, देहाशिवाय ज्ञानाचा व्यवहार होऊ शकत नाही. आपण आपल्या कर्तेपणाचा अभिमान जर बाजूला सारला तर अंतरात्म्याचा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानदृष्टीने सद्वस्तूंचे स्वरूप पाहावे. समर्थ सांगतात, ज्ञानदृष्टीने सद्वस्तूचे स्वरूप पाहावे, निजध्यास घेऊन तिच्याशी तद्रूप व्हावे, एकरूप व्हावे. आणि जर सद्गुरू लाभले तर हे कार्य लवकर घडून येते. मानव समाजामध्ये देवाचे कितीतरी प्रकार आढळतात. त्या योगाने उपासनेचे भेद देखील दिसून येतात. पण या साऱ्या देवदेवतांचे मूळ एका अंतरात्म्यातच असते, कारण तोच खरा देव आहे. अंतरात्मा हाच खरा देव आहे, जो सूक्ष्म आहे, दिसत नाही. बाहेरचे देव जे आहेत, जे आपण तयार केलेले आहेत, आपण मानलेले आहेत, त्यापेक्षा हा अंतरात्मा हाच खरा देव आहे. पुढे सांगता समर्थ, देवाचे किती प्रकार म्हणून सांगावे. आपण देव तयार केलेले आहेत. कोणकोणते देव तयार केलेले आहेत, कशापासून तयार केलेले आहेत? माती, दगड, सोने, चांदी, कासे, पितळ आणि तांबे यापासून देव बनवतात. काही देव रंगाच्या लेपाचे केलेले असतात, काही देव रुईच्या लाकडाचे आणि पोळ्याचे केलेले असतात. शिवाय तांदळे, नर्मदे, शाळीग्राम, स्फटिकाचे देव, सूर्यकांत आणि सोमकांत हे देव आहेतच. काही लोक
सोन्याच्या व तांब्याच्या नाण्यांची पूजा करतात, तर काही लोक चक्रतीर्थामधून चक्रांकित चक्राच्या आकाराचे दगड आणतात आणि देव म्हणून त्याची पूजा करतात. काही जण काय करतात, चक्रतीर्थाहून चक्रांकित म्हणजे चक्राच्या आकाराचे दगड आणतात आणि त्याची देव म्हणून पूजा करतात. देवांप्रमाणे उपासनेचे सुद्धा पुष्कळ प्रकार आहेत. आता ते सगळे प्रकार कसे बरे सांगणार? प्रत्येकाला आपापल्या आवडीच्या देवाचे आकर्षण असते, पण या सगळ्या देवांचे कारण एकच आहे, ते म्हणजे मुळामध्ये झालेला स्मरणरूप संकल्प होय. मुळामध्ये झालेला स्मरणरूप संकल्प हाच या देवांचे कारण आहे. निरनिराळे देव या स्मरणाचे लहान मोठे अंश आहेत. अगदी मूळचा द्रष्टादेव एकच आहे, त्याच्यापासूनच अनेक देव झाले. पण विवेकाने शोधून पाहिले तरच दिसते, तरच समजते. समर्थ सांगतात, देहाच्या समाधानाशिवाय भक्ती करता येत नाही. देहाचे साधन नसेल, देह नसेल, भक्ती करण्याकरता शरीर हे साधन आहे, आणि हेच साधन नसेल तर देव पावत नाही, देवाची प्राप्ती होत नाही. यावरून असे स्पष्ट दिसते की देह हाच भगवंताच्या भजनाचे मूळ कारण आहे. देवाची भक्ती असो की त्याचे दर्शन असो, ते घडण्यासाठी देह हे एकच साधन आहे. जर देहाला संपूर्णपणे मिथ्या मानले, खोटे मानले, भासमान मानले, तर मग भजनाला जागाच राहत नाही. अंतरात्म्याचा देहाशी संयोग होतो, म्हणून माणूस भजन करू शकतो. देहच नसेल तर देवाचे भजन करता येणार नाही, त्याची पूजा करता येणार नाही, त्याचा महोत्सवसुद्धा करता येणार नाही. अत्तर, गंध, पत्र म्हणजे पान, पुष्प, फल, तांबूल, धूप, दीप वगैरे अनेक प्रकारचे भजनाचे पूजनाचे उद्योग आपल्याला देहाच्या अभावी, देह नसेल तर करताच येणार नाही. देवपूजा करताना आपण या सर्व वस्तू वापरतो. जर देहच नसेल तर आपल्याला भगवंताचे भजन पूजन करता येणार नाही. देह नसेल तर देवाचे तीर्थ घेता येणार नाही, त्याला गंध लावता येणार नाही, मंत्रपुष्प वाहता येणार नाही. अशा रीतीने सर्वच बाबतीत देह वाचून अडते. देहच नसेल तर मोठी अडचण होते. जगात अनेक देव आणि देवता आहेत. मूळ अंतरात्म्याचेच कमी अधिक सामर्थ्य त्यांच्याद्वारे प्रगट होते. देव, देवता, भूते आणि दैवते यांच्याजवळ मुळातच सामर्थ्य आहे. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे अनेक प्रकारच्या दैवतांचे पूजन करावे. प्रत्येक दैवताचा, प्रत्येक देवतेचा अधिकार वेगवेगळा आहे. म्हणून समोर सांगतात की ज्याचा त्याचा जो अधिकार आहे त्याप्रमाणे त्या दैवतांचे पूजन करावे. सर्व देवांचा आणि दैवतांचा अधिकार एकसारखा नसतो, हे लक्षात घेऊन आपण त्यांना मानावे. विभिन्न प्रकारच्या देवांचे भजन केले तरी ते अखेर मूळ पुरुषालाच पोचते. ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी ते समुद्राला जाऊन पोचते, त्याप्रमाणे सर्व देवांना केलेला नमस्कार केशवाला जाऊन पोचतो, भगवंताला जाऊन पोचतो. तेच सांगतात इथे, त्याला एक शब्द वापरलेला आहे, मूळ पुरुष. म्हणून देवाचे भजन केले, अनेक प्रकारच्या देवांचे भजन केले तरी ते शेवटी मूळ पुरुषाला जाऊन पोचते. मायारूपी वेली, मायेला वेल म्हटलेला आहे, मायारूपी वेली भरमसाठ वाढली
तिला अनेक प्रकारची देहरूपी फळे आली. त्या फळांनी ती अगदी भरून गेली. मूळ पुरुषाच्या ठिकाणी जी जाणीव आहे तीच शेवटी देहरूपी फळांमध्ये प्रगट झाली, व्यक्त झाली. दृश्य विश्वामध्ये दिसणाऱ्या अनेक देवांच्या नादी न लागता शुद्ध जाणीवरूप असणाऱ्या अंतरात्म्याचा शोध घेतल्याने जीवाला समाधान मिळते. आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान पाहिजे असेल तर समर्थ सांगतात की इतर अनेक देवांच्या नादी न लागता जो आपल्या अंतरंगामध्ये अंतरात्मा आहे त्याचा शोध घेतला तर आपल्याला समाधान निश्चित प्राप्त होते. म्हणून त्यासाठी अंतरात्म्याचा शोध घेण्यासाठी कंटाळा करू नये, टाळाटाळ करू नये. अंतरात्म्याबद्दल जे काही पाहायचे असेल ते येथेच पाहावे. येथे म्हणजे आपल्या देहातच पाहावे आणि विवेकाने तत्वांचा मेळ बसला की समाधान पाहून स्वस्थ राहावे. माणसे काय करतात? माणसे संसार सोडतात आणि देवाला धुंडीत फिरतात, देवाला शोधत फिरतात. म्हणून जिथे तिथे विनाकारण कल्पनेच्या गुत्त्यामध्ये अडकतात. अनेक प्रकारच्या कल्पनेचा गुंता होतो आणि त्यामुळे सामान्य माणूस त्यातच अडकतो. लोकांची तऱ्हा अशी आहे की देवाची पूजा अर्चा करावी किंवा अनेक ठिकाणच्या क्षेत्रातील देव बघावे याचा त्यांना हव्यास असतो. आणि मग जिथे जातील तिथून आले म्हणतात की मी या तीर्थाला गेलो, या क्षेत्राला गेलो, हा देव पाहिला, तो देव पाहिला, अशी त्यांना देव बघायची हव्यास असतो. काही लोक देवाच्या अवताराच्या कथा ऐकतात आणि यापैकी एका अवतारावर निष्ठा ठेवतात. ते ठीक आहे, पण सगळे अवतार आपापले अवतार कार्य कधीच संपवून मूळ पुरुषाशी एकरूप झालेले असतात. जे भगवंताचे अवतार झाले आत्तापर्यंत त्यापैकी एका अवताराला जर देव मानलं तर त्या अवताराचं कार्य कधीच संपून गेलेले आहे आणि ते मूळ पुरुषाशी एकरूप झालेले आहेत. काही लोकांना ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याविषयी श्रवण करून यांच्याबद्दल ऐकून आकर्षण उत्पन्न होते, पण क्षेत्रातील देव काय किंवा अवतार काय किंवा विभूती काय हे सारे देव त्रिगुणांच्या राज्यात वावरतात. म्हणजे हे सर्व देव जे आहेत ते त्रिगुणांनी बांधलेले आहेत. म्हणून त्रिगुणांच्या पलीकडे असणारा जगदीश्वर किंवा परमेश्वराला आपण पाहावे. परमेश्वर जो आहे, जगदात्मा जो आहे, तो त्रिगुणांच्या पलीकडे आहे, त्रिगुणातीत आहे. म्हणून अशा परमेश्वराला आपण पाहावे. देव सर्व ठिकाणी असल्यामुळे त्याचे राहण्याचे कोणतेही एकच ठिकाण नाही आहे, तो सर्व ठिकाणी आहे. मग अशा देवाचे भजन करावे असा विचार करत बसलो तर आपण कल्पनेच्या घोटाळ्यातच अडकून बसू. देव सर्व ठिकाणी आहे, मग कोणत्या देवाचे भजन करू असा म्हणून विचार केला तर आपण कल्पनेच्या घोटाळ्यातच अडकून बसू. प्रत्यक्ष सगुण आणि साकार मूर्तीचे दर्शन होणे म्हणजे देवाचे दर्शन होणे अशी आपली भ्रामक समजूत आहे. आपल्याला असं वाटतं देवदर्शन झालं कधी, जर आपण सगुण साकार मूर्तीचं दर्शन घेतलं की आपलं वाटतं की आता मी देवाचं दर्शन घेतलं, मला देवाचं दर्शन झालं. पण ही आपली भ्रामक समजूत आहे. देवाचे दर्शन झाले नाही, खरा देव आपल्याला त्याने दर्शन दिलेलं नाही, म्हणून
आपल्या मनात येते की देवाचे दर्शन झाले नाही तर आपण पावन पवित्र होणार नाही. यासाठी देव आणि देवदर्शन यांचे रहस्य संपूर्णपणे माहीत असते असे साधू पुरुष धन्य असतात. आपल्या देखील यातलं रहस्य कळलं पाहिजे. देव आणि देवदर्शन म्हणजे काय आहे. आपल्याला खरा देव, मुख्य देव काही केल्या कळतच नाही. मानव समाजात आढळणारे नाना प्रकारचे सर्व देव अखेर मानवनिर्मित आहेत. आपण मनुष्यानेच या देवांना बनवलेलं आहे, घडवलेलं आहे आणि त्या सर्वांना निर्भयपणे, मानवनिर्मित जे देव आहे या सर्वांना निर्भयपणे बाजूला करून जो देवाचा शोध घेतो, जो खऱ्या देवाचा शोध घेतो त्यालाच खरा गुणातीत असलेला देव सापडतो. त्रिगुणातीत देव त्यालाच सापडतो. विचाराच्या घट्ट भूमिकेवर ठाम असणे, विचाराच्या घट्ट भूमिकेवर ठामपणे उभे राहून मूर्तिभंजन करणारा नास्तिक यापेक्षा जास्त काहीच सांगू शकत नाही. पण तो केवळ विचारांच्या मर्यादेतच वावरतो म्हणून खऱ्या देवाचा त्याला अनुभव येत नाही. माणूस कर्तेपणाच्या भ्रमात वावरत असतो. कर्तेपणा म्हणजे मी हे करतो, मी ते करतो, या कर्तेपणाच्या भ्रमात माणूस वावरत असतो. त्यामुळे देवाचे कर्तृत्व आकलन करण्याआधी जी सूक्ष्मदृष्टी लागते, ज्ञानदृष्टी लागते, ती त्याच्याजवळ नसते. म्हणून समर्थ सांगतात, आपण कर्तेपणाला बाजूला सारावे म्हणजे मग खऱ्या देवाला पाहता येते. खरा देव म्हणजे शाश्वत, कायम टिकणारी गोष्ट आहे. ती अनंत आहे, कल्पनातीत आहे. ज्ञानदृष्टीने ती गोष्ट पाहावी लागते आणि निधिध्यासाने तिच्याशी तदाकार होता येते. खरा देव किंवा शाश्वत परमात्मस्वरूप इंद्रियांना दिसत नाही व मनाला भासतसुद्धा नाही. म्हणून कल्पांताच्या वेळीसुद्धा त्याचा नाश होत नाही. कशाचा? खरा देव शाश्वत परमात्मस्वरूप याचा कल्पांताच्या वेळीसुद्धा नाश होत नाही. चांगले पुण्यबळ असेल आपल्या पाठीमागे, जर चांगले पुण्याचे बळ असेल तर त्याच्यावर मनाचा विश्वास बसत नाही. माणसाच्या मनात सपाटून कल्पना येतात. त्याची वासना नाना प्रकारच्या इच्छा करीतच राहते. त्याच्या अंतरंगात विविध प्रकारच्या वृत्ती उत्पन्न पावतात. जोपर्यंत आपल्या मनाची अशी स्थिती आहे तोपर्यंत आपल्याला खऱ्या देवाचे दर्शन होणे शक्य नाही. म्हणून जे कल्पनारहित तत्व आहे तेच शाश्वत वस्तू आहे. शाश्वत वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारची कल्पना नाही, तिला अंत नाही, म्हणून तिला अनंत म्हणतात. ज्ञानदृष्टीने ती वस्तू पाहावी. आपण ज्ञानाच्या दृष्टीने ती वस्तू पाहावी आणि पाहिल्यानंतर तिच्या पाशीच राहावे. आपण आधी निस्संग बनावे आणि नंतर निधिध्यासाने त्या वस्तूशी तद्रूप होऊन जावे, एकरूप होऊन जावे. साधकाला सद्गुरूंचा लाभ झाला, त्यांचा अनुग्रह लाभला तरच त्यांच्या कृपेने ही उत्तम अवस्था लवकरात लवकर प्राप्त होते. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 19व्या दशकातील देहमान्य निरूपण नावाचा 5वा संवाद
पूर्ण झाला. आज या ठिकाणी आजचा पूर्ण